बाबा तुम्ही आज ऑफिसला जाणार आहात? जाईन कदाचित थोड्या वेळाने जाईन. का रे? नाही, मी आणि मुक्ता कुठेतरी बाहेर फिरून यायचं म्हणत होतो. 4-8 दिवस बहुतेक गोव्याला जाऊ. त्यासाठीच बुकिंग करायला सांगायचं होतं. 4-8 दिवस पुरतील? हे आपल्या नाथानीला फोन कर ना, तू करून टाकेल बुकिंग. ठीक आहे. हां. आणि हो तू आजीला विचारलंस का? नाही, विचारतो. विचारतो नाही, आत्ता विचार. काय आहे, सध्या खूप खुशीत आहे, नवीन सून घरात आली आहे, तर तू ही गोष्ट जाऊन विचारलीस तर तिला मान दिल्यासारखं होईल ना, बरं वाटेल तिला. ठीक आहे, आजीला विचारतो आणि मगच नाथानीला फोन करतो. या. आणखीन काही आहे? ॲक्च्युली बाबा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे आपल्या घरात काहीतरी विचित्रच प्रकार घडलाय. घरात विचित्र घडलंय? म्हणजे मी मुक्तासाठी काल एक नवीन साडी घेऊन आलो होतो. आणि ती साडी नेसून ती माझ्याबरोबर डिनरसाठी येणार होती. ती रूममध्ये चेंज करायला गेली तर बाबा ती साडी कोणीतरी आधीच कात्रीने कापून ठेवली होती. आयुष्यवर म्हणजे तू घेतलीस तेव्हा चेक केली होतीस का? बाबा मी व्यवस्थित चेक केली होती. कोणीतरी त्या साडीच्या पदरात असा गोल कापून ठेवला होता. हे विचित्र आहे. त्याहीपेक्षा भयंकर आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, म्हणजे आपल्या घरातल्या कोणी केलंय? मला तरी असंच वाटतं. कारण माझ्या बेडरूममध्ये ठेवलेली ती साडी बेडवर बाहेरचा कुठचा तरी माणूस कसं काय शक्य नाहीये ते. आपण एक काम करू, आपण मान आधी सांगतो. नाही बाबा, आजीला नको. बाबा आजी आत्ताच आजारातनं उठली, बस तिला टेन्शन नको. आपण एक काम करू, आपण वाट बघूया आणि हे काम कोणी केलंय ते आधी शोधून काढू आणि मग ठरवू की आजीला सांगायचं आहे की नाही. येस, युअर राईट. तू एक काम कर, तू आधी छान जाऊन एन्जॉय करून ये. हां, मग आल्यानंतर आपण बघूया. ओके? हां, ठीक आहे. अँड डोंट वरी, चलो व्यवस्थित होईल. हा मग त्याला विचार, मांडवली करतो काय? का मी येऊ? हा, सांग त्याला. आणि माझा मोबाईल नंबर दे त्याला. हा, चल ठेव. काय रे? हॅलो कांता सेठ. हा, अहो मी तुमचा कधीपासून फोन ट्राय करतोय. तुमचा फोन स्विच ऑफ होता की काय? कशाला? अहो त्या बिल्डरची माणसं आलेली, त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या जमिनीवर लोकांनी झोपड्या बांधल्यात. हा, आठवलं. हा, ते गेल्याच आठवड्यात झाली ना, एका बिल्डरवर झाली मीटिंग त्यातल्या एका. हा, त्या 5 स्टार हॉटेलमध्ये झाली ना. आता काय त्यांचं म्हणणं आहे? म्हणणं काय असणार आहे? ते म्हणतात त्यांनी करोडो रुपये घातले त्या जमिनीवर आणि दुसरी माणसं येऊन कब्जा करतायत. म्हणजे त्यांना न्याय हवाय. अरे मग जा ना, जा कोर्टात जा मागा, न्याय मागा, जा. कोर्टात? अहो कोर्टात वेळेवर न्याय मिळत असता तर ती आपल्याकडे कशाला आली असती? हा? बरं शेठ, ती माणसं आज परत संध्याकाळी तुम्हाला भेटायला येणार आहेत. एक काम कर दत्ता, आता ना आजपासून आपल्या कंपनीचा ना प्रमुख माणूस म्हणजे कोण माहितीये? विनायक शेठ. हा, मुख्य विनायक साहेब. हा, आता आजपासून त्यांना विचारायचं तुम्ही काय करायचं काय नाही करायचं ते सांगणार. हा, आपल्या सर्वांना सांगून टाका. आणि एक काम कर, तू त्यांची सगळ्यांची मीटिंगच बोलव ना, मग सगळ्यांना कळून जाईल ना. ते साहेब काय म्हणाले आहेत? कोण साहेब? अरे विनायक साहेब. हा, आजपासून ते साहेब आहेत ना, ते म्हणाले की एक ऑफिशियल अनाउन्समेंट करून टाकू. हा, म्हणजे सर्वांना कळेल ना. हो चालेल सर. आणि तू इकडे आलास ना की मी तुला भेटवतो ना त्यांच्या बरोबर. येतो, नक्की येतो साहेब. हा, चल आता ठेव. हा, ठेव. ओके साहेब.
हॅलो भटसावळे. हां हॅलो भडसावळे. त्या भाया मीडिया ॲड एजन्सीचं चेकचं काय झालं? कालच जायला होता तो. होय साहेब, हो साहेब काय मग पाठवून दे ना ताबडतोब. चेक तयार आहे साहेब. तयार आहे तयार आहे काय लावलंय तुम्ही? मग जात का नाही चेक अजून तो? चेक 2.5 लाखाचा आहे सर. हां मग त्यावर सागर साहेबांची सही व्हायला हवी. मार्केटिंग सेक्शनचा चेक आणि सागरचा काय संबंध भडसावळे? साहेब, कंपनीच्या नवीन नियमाप्रमाणे कुठल्याही डिपार्टमेंटचा चेक जर 1 लाखापेक्षा जास्त रकमेचा असेल तर त्यावर डिपार्टमेंट हेड आणि सागर साहेब अशा दोघांच्या सह्या व्हायला हव्यात. व्हॉट नॉनसेन्स. कुणी बनवले हे नियम? गोवर्धन सरांनी. रेडिक्युलस. कालचा 1.5 दबडीचा हा नोकर हा नियम बनवणार आणि आम्हाला शिकवणार? ते मला काय माहित साहेब, पण गोवर्धन सरांना पद्माकर साहेबांनी संपूर्ण अथॉरिटी दिली आहे. कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून काही नवीन नियम केलेत आणि ते सगळ्यांनी पाळायला हवे. ठीक आहे, ते नवीन नियम काय झालेत ते बघतो मी. तुम्ही चेक ताबडतोब बनवा आणि सागरच्या केबिनमध्ये पाठवून द्या. साहेब, मी चेक सागर साहेबांच्या टेबलवर कधीच ठेवलाय, हं. पण सागर साहेब म्हणाले की त्यांना सपोर्टिंग पेपर्स मिळाले नाहीये. अरे काय चाललंय काय? डोकं फिरायची वेळ आली. कुणी उठते आणि नियम बनवते. हे बघा भडसावळे, मी बघतो काय करायचं ते. सर जो तेरा चकराए या दिल डूब जाए, तेल मॉलिश. आजी, अरे सागर, या 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 बसा. कसं काय झालं तुमचं डिनर काल? छान झालं. पण तुला कसं कळलं? या घरात झालेली कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपून नाही राहत. तुम्ही सांगितली नाही तरी ती आम्हाला कळणारच. एकाच घरात राहतो ना आपण. आजी, तू रागावली आहेस? छे, रागवायचं काय त्याच्यात? ऍक्च्युली आय एम सॉरी, लक्षातच नाही आलं. आजी, मला काहीतरी विचारायचं होतं तुला. इनफॅक्ट तुझी परवानगी घ्यायची होती. अरे बोला का. ऍक्च्युली मुक्ता आणि मी असा विचार करत होतो की 4-5 दिवस कुठेतरी बाहेर फिरून यावं. अरे छान कल्पना आहे, जरूर जाऊन या. कुठे जायचा बेत आहे? गोव्याला. ठीक आहे, पण सगळे रिझर्वेशन्स वगैरे व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला दोघांनाही कसलाही त्रास होता कामा नये. हो आजी. आजी, तू इतक्या पटकन परवानगी दिलीस, मी उगाच घाबरत होतो. घाबरायचं काय त्याच्यात? अहो, नातवंडांना काय हवंय, त्यांचं सुख कशात आहे हे जर कळलं नाही तर आजी कसले आम्ही. जा जा, धमाल करून या. थँक्स आजी. माझ्या अपेक्षा एका सर्वसाधारण बायकोप्रमाणे आहेत, पण त्यामुळे माझ्या आणि ह्यांच्या संबंधात एवढा दुरावा निर्माण होईल असं कधी वाटलंच नव्हतं. यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मला माहिती आहे. बहुतेक माझंच कुठेतरी चुकत असावं. मी बदलण्याचा प्रयत्न करीन, निदान यांच्यासाठी तरी. पण म्हणजे काहीच कळेन असं झालंय.
ताई आत्या. बोला मुक्ताबाई, कसा काय चाललाय संसार? ठीक चाललंय. ए, ठीक चाललाय काय? छान मस्त टॉप फ्रेश असं काहीतरी म्हणायचं ना. त्यासाठी संसारात रुळाला नको का? लगेच कसं सांगेन मी तुला संसाराबद्दल? ते बाकी खरंच बाई, मला आपली उत्सुकता म्हणून विचारत होते तुला. ए ताई आत्या, सागर आणि मी ना काही दिवस फिरायला जातोय. अरे वा, कुठे चाललाय? तसं अजून काही ठरलं नाहीये, पण सागर म्हणत होता गोव्याला जाऊ. बुकिंग कन्फर्म झाले ना की सांगेन मी तुला. हनीमूनला चालली आहेस म्हणून अशी फ्रेश आहेस हो ना. मुक्ते, हो. मुक्ते, तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना? नाही ग. आणि लपवण्यासारखं काय आहे का? काही नाही ग, मला तुझ्या आवाजावरून तसं जाणवलं म्हणून विचारलं. कारण तू माझी खूप जास्त काळजी करतेस. खरंच सगळं छान चालू आहे, आणि छान म्हणजे छान, कळलं? बरं मला सांग, तू कशी आहेस? मी कशी असणार ग? छान आहे, मजेत आहे. आणि माझी आठवण नाही येत तुला? मुक्ते, तुझी आठवण येणार नाही असं कधी होईल का ग? तुला उगीच काळजी वाटेल म्हणून बोलले नाही तुझ्याशी. मी पण. आत्या, मला पण तुझी आणि पप्पांची खूप आठवण येते ग. आम्हाला सुद्धा. जप काळजी घे स्वतःची. हो. दादा, दादा काय प्रकार आहे हा? त्या गोवर्धनला सगळे अधिकार दिलेस तू, मला रोजचा कारभार चालवणं कठीण जाते. दिवाकर, हे जे नियम आहेत ना ते आपल्या सगळ्यांना लागू आहेत. आणि मुख्य म्हणजे याच्यामुळे जर का कंपनीच्या आर्थिक व्यवहारात गैरप्रकार होणार नसतील तर ही गोष्ट चांगली नाहीये का? हे पहा, ते पुढचं पुढे बघूया आपण. अरे पण सध्या चालू गाड्याला खीळ बसते, त्याचं काय? काय झालं आता? मार्केटिंगचा माझा चेक गेला 1 महिना त्याला पास होत नाही. तो का पास होत नाहीये विचारलंस? हे पहा, नाईक गेले आठवडाभर फोन करून चौकशी करतोय. आफ्टर ऑल ही हॅज टू फेस द प्रॉब्लेम. होय ना? देन ही हॅज टू फॉलो द रूल्स. त्यांनी जर का सपोर्टिंग पेपर्स दिले तर सागर नक्कीच सही करेल, आणि तो नसला तर आम्ही करू. वेल, म्हणजे त्या गोवर्धननी केलेले सगळे नियम मान्य आहेत तर तुला? दिवाकर, त्या गोवर्धन बद्दलचा पर्सनल बायस बाजूला ठेवलास ना आणि शांतपणे विचार केलास तुझ्या लक्षात येईल हे सगळं कंपनीच्या भल्यासाठीच आहे. पर्सनल बायस ठीक आहे, सध्या चाललंय ते ठीक आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. तू काही पर्यायच ठेवलेला नाहीस माझ्या पुढे. पाहू पुढे काय होते ते. Yeah, 2 tickets for Mr. and Mrs. Sagar Sardesai. Yeah, any flight will do. Yeah. हो, पण अर्ध्या तासात कळवा नक्की. Yeah, I'm waiting for your call. Bye. झाली का गोव्याची तयारी? अभिनंदन, अभिनंदन. आता तेवढं आतलं मॅटर सॉल्व्ह करून जा गोव्याला. आतलं मॅटर? बीबी ताई. बेबी ताई?
अरे बापरे, बीबी ताई विसरले का आता? छोट्याशा आपल्या हा विदूला. त्यांना यायचंय तुमच्या बरोबर गोव्याला. अरे पण नाही, हे सगळं समजून झालं माझं. मी म्हणलं शाळा बुडल, दादांचं ऑफिसचं काम आहे, सगळं सांगून झालं. म्हणल्या लग्नाला 2 दिवस गेलेच ना, मग आणखी 2 दिवस गेले तर काही फरक पडत नाही असं म्हणून हट्ट धरून बसल्यात, रडत बसल्यात. पण समजावून दिला काहीतरी. नाही, आता खूप समजावून झालं माझं नाही ते तौर तरीके वापरून झाले सगळे. आता बाल हट्टा पुढं काही नसतं. औरंगजेबाला जमलं नाही तिथं आमचं काय घेऊन बसलात? तुम्हाला आता समजावं लागेल. नाही तर असं करा, आणखी 1.5 तिकीट सांगा गोव्याचं, म्हणजे मी सांभाळत बसतो. तुमचं चालू दे टिकोबा टिकाई. नाही, त्यापेक्षा मी जाऊन तिला समजावतो. ओके. काय झालं असतं आम्ही इमानानं पाहिलं असता गोव्याचा, काय झालं असतं? बसलो असतो तिथं आम्ही गोव्याच्या आहेत. गोवा कसं आहे हे असं आहे तुमचं. आज ऑफिसमध्ये चालू मजा आली. काय ऑफिसमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत म्हणून मी 2-3 कडक नियम केले आणि ते स्ट्रिक्टली पाळायचे असे इन्स्ट्रक्शन दिलेत. छान केलंस रे, पण लोक हे सगळे नियम पाळतील? पाळायलाच लागतील. पद्माकर साहेबांनी तसं मला स्वातंत्र्य दिलंय आणि अधिकारही. त्यांनी काय साध्य होणार आहे? तुला सांगतो, आमच्या कंपनीमध्ये सगळ्यात गैरव्यवहार करणारा माणूस कोण असेल ना, दिवाकर. काय सांगतोयस काय? अरे दिवाकर मालक ना त्या कंपनीचा, म्हणजे कुंपणच शेत खाते अशी परिस्थिती. खाताय पण आता खाऊ शकणार नाही. चोरून मारून सुद्धा चूक करू शकणार नाही. त्यांनी चूक केली त्याला शिक्षा ही भोगायलाच लागणार. आणि या गोष्टीचा मला हसू येतंय, आनंदही होतोय. गोवर्धन, मी तुझ्या आनंदावर काही विरजण टाकत नाहीये, पण एक प्रॉब्लेम वाटतोय रे. कसला ग? मुक्ता त्या घरात फारशी सुखी नाही असं वाटतंय मला. कशावरून तुला बोलली ती? नाही, तसं बोलली काही नाही, पण मला आपली उगीच शंका येते. नाही का, असं काही नाही. 4 दिवस झाले लग्न. नवीन घर आहे, नवीन नातेगोतीची माणसं आहे, नर्वस झाली असेल. तू काय शंका घेऊ नको, तसं काही नाही. मला वाटतं काकू, फुलं. अरे वा, कमाल आहे. किती छान फुलं, आणि किती दिवसांनी मला मिळालीत माहितीये. ही लाल दिसतात, पांढरी पण आठवणीने आणली तर. सगळं कसं लक्षात आहे ग तुझ्या? लहानपणापासून अगदी आवडीचं काम होतं तुझं. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. अगं काही नाही कसं? चेहरा किती उतरलाय? माझं जरा डोकं दुखतंय. अगं मग तू कशाला उठून बागेत गेलीस? नाही काकू, मी ठीक आहे. मी देवासाठी चंदन उगाळून आणू? मुक्ता, सागर प्रेमाने वागतोय ना तुझ्याशी? अगं नाही, काय आहे माहितीये का, आत्ता कुठे हा मुलगा नीट वागायला लागलाय, पण म्हणूनच काळजी वाटते ना मला त्याची. काकू, आता सागरची काळजी तुम्ही नका करू. हो, खरंय बाई तुझं. आता तू आलीयस ना, आता सागरची सगळी जबाबदारी तुझी. तू पड, जरा दमलेली दिसतेस. मी छान कॉफी पाठवते तुझ्यासाठी. हा काकू, फुलं. हो, विसरतच होते. बाबा दूध. सावकाश सावकाश. द्या ना. राकेश बाबा, विमानाने जायला खूप पैसे लागतात का? नाही, फारसं नाही. काय रे, तुला कुठे जायचंय का? जायचं असेल तर सांग मला, मी देईन तुला पैसा. खरंच? बघा, थँक्यू. काय रे, पण तुला एकदम विमानाने कुठे जायचंय? मला नाही, ती घरातली मंडळी जाणार ना सगळी विमानाने. कोण? अहो, मुक्ताताई आणि सागर बाबा विमान चालले गोव्याला. बरं तुम्ही दूध प्या, मी आलोच.